ठीक आहे. ऑलराईट. तर आज आपण बेसिकली फर्स्ट जर बघितलं तर रिव्हर्स नंबर बघणार आहे. ओके. त्याच्यानंतर जनरली आपला पॅलिंड्रोम नंबर काय असतो, पॅलिंड्रोम नंबर. आफ्टर दॅट तुमचं आय थिंक प्राईम नंबर एक आहे. ओके. हा सगळे नंबरच आहेत. म्हणजे तुमचा एक फिबोनाची सिरीज आहे, इम्पॉर्टंट आहे. आजचे प्रोग्राम्स इम्पॉर्टंट येतात थोडे. ठीक आहे. तर जनरली बघू आपले केवढे येतात. एखादं राहिलं तर ते आपण उद्या शिफ्ट करू, काय प्रॉब्लेम नाही. ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे, व्हॉइस क्लिअर आहे सर? नो ठीक आहे. तर फर्स्ट कुठला आहे गाइस? रिव्हर्स नंबर. यस. तर रिव्हर्स नंबर काय तर सिंपल आहे गाइस. ओके. तर नंबर मध्ये ना गाइस दोन फॉर्म्युले तर लक्षातच ठेवायचे नेहमी. ओके. आतापर्यंत आपण यूज केलेले होते. जर एखाद्या नंबरला मी डिवाइड बाय 10 केलं तर काय होणार आहे? लास्ट नंबर निघून जाणार आहे. सिंपल. आणि जर मॉड बाय 10 केलं तर काय होणार आहे? यस. तो लास्ट नंबर जो निघलेला आहे तो तुम्हाला भेटणार आहे. तर इथं रिमाइंडर कॅल्क्युलेट होतो आणि इथं क्वोशंट कॅल्क्युलेट होतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवतात. ह्याच्यावरच पूर्ण हे प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. ऑलराईट. तर रिव्हर्स नंबर मध्ये काय करायचं आपल्याला? तर माझ्याकडे फॉर एग्जांपल एखादा असा नंबर असेल, राइट. अभी ये जो नंबर है, ये नंबर को हमें क्या करना है? रिवर्स ऑर्डर में प्रिंट करना है. लाइक रिवर्स ऑर्डर में कैसे प्रिंट होगा? अभी 1 2 3 5 4 लाइक दिस. सो लास्ट वाला नंबर फर्स्ट इंडेक्स पे आना चाहिए, ये वाला यहाँ पे, ये यहाँ पे, ये यहाँ पे, और फिर ये वाला लास्ट में जाना चाहिए. ठीक है. ऐसे कुछ हमें प्रिंट करना है. सिंपल. रिवर्स नंबर रिवर्स करना है. रिवर्स स्ट्रिंग भी रहती है. ठीक है. अगर आपको ये प्रोग्राम अच्छे से आ गया आप रिवर्स स्ट्रिंग भी कर सकते हो, कोई दिक्कत नहीं है. ऑलराइट. चलो. तो सबसे पहला काम हमें क्या करना चाहिए? एक लूप लेना चाहिए. बराबर. लूप लगने वाला है हमें. क्या लूप की जरूरत नहीं है? यस. राइट. अब ये नंबर जो है सबसे पहले तो इस नंबर को मुझे बाहर निकालना पड़ेगा इस पूरे नंबर में से. ठीक है. तो इस नंबर को अलग करना होगा तो मुझे क्या करना पड़ेगा? मॉड का ऑपरेशन करना पड़ेगा इस नंबर पे. जैसे हमें मालूम है 5 3 2. अभी इसको मैंने मॉड 10 किया तो मुझे आंसर क्या मिलेगा? 2 मिलेगा. नेक्स्ट इसके अंदर 5 थ्रू है. अभी इसको मॉड 10 कर दिया तो 3 मिलेगा. नेक्स्ट इसमें मॉड 5 मिलेगा. तो ये एक एक नंबर मुझे मिल रहा है. राइट. लास्ट वाला एक एक नंबर मुझे मिल रहा है. तो ये लास्ट वाला नंबर अगर मुझे निकालना होगा तो मुझे क्या ऑपरेशन परफॉर्म करना पड़ेगा? उस पर मॉडिफिकेशन का ऑपरेशन करना पड़ेगा. ठीक है. तो यहाँ पे जनरली हम क्या कैलकुलेट कर रहे हैं? रिमाइंडर कैलकुलेट कर रहे हैं. बराबर. तो सिंपल. यहाँ पे मैं क्या करता हूँ? कोड को अभी स्टार्ट करते हैं. ठीक है. ऑलराइट. तो क्लास है मेरा एक एग्जाम्पल. ऑलराइट. यहाँ पे मेरा पब्लिक स्टैटिक void main string args. ओके. ऑलराइट. ठीक है. नाउ अभी मुझे क्या करना है? सिंपल. ये एक नंबर लेना है. सिंपल. आप स्कैनर से भी ले सकते हो. मैं हार्ड कोडेड नंबर लेता हूँ. इंट n इज इक्वल टू 5 4 3 2 1. ठीक आहे. तर रिव्हर्स झाल्यावरती काय प्रिंट व्हायला पाहिजे? 1 2 3 4 5. राईट. आता मला काय करायचंय? सिंपल. हे जे ऑपरेशन आहे जे मी आता तुम्हाला इथं करून दाखवले तर ते ऑपरेशन केव्हापर्यंत व्हायला पाहिजे? जेव्हापर्यंत माझा नंबर हा 0 पर्यंत येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. काय म्हणतो मी? हे ऑपरेशन केव्हापर्यंत, हे जे मॉडिफिकेशनचं ऑपरेशन मी सांगितले तर हे केव्हापर्यंत व्हायला पाहिजे? जेव्हापर्यंत माझं आन्सर 0 येत नाही किंवा मला 0चा नंबर भेटत नाही. ठीक आहे. तर मी तर असं करू शकतो
n इज नॉट इक्वल टू 0 तोपर्यंत हा लूप काय व्हायला पाहिजे, एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. बरोबर, राईट? समजते, क्लिअर आहे? यस ऑर नो? ठीक आहे. नाव आता इथं थोडं लक्ष देता. आता मी काय म्हणतोय, मला लास्ट नंबर्स बाहेर काढायचे आहेत. तर आता आपल्या केसमध्ये 5 4 3 2 1 आता फर्स्ट टाइम लूप एक्झिक्यूट होणार. 5 4 3 2 1 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन काय, ट्रू आहे. बरोबर, आला तो. आता ह्याच्यामध्ये काय होणार, बेसिकली 5 4 3 2 1 मॉड 10 जर मी केलं तर मला कुठली व्हॅल्यू भेटणार, 1 व्हॅल्यू भेटणार. बरोबर, नेक्स्ट ह्याला कुठली व्हॅल्यू भेटणार, 2, देन 3, देन 4, देन 5. समजतंय? ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूजला मी कुठल्या तरी एका व्हेरिएबल मध्ये काय करून घेतो, स्टोअर करून घेतो. फॉर एक्झाम्पल रिमाइंडर मध्ये मी स्टोअर करून घेतो. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युला कसा होणार आहे, तर फॉर एक्झाम्पल हा नंबर आहे आणि हा मॉड 10 आहे. बरोबर, तर इथं कसं होणार आहे, नंबर मॉड 10. बरोबर, आणि ह्याला मी कशात स्टोअर केले, आता व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे रिमाइंडर. ठीक आहे. नाव आता हे तर मला असे सिंगल 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 नंबर भेटणार आहे. बरोबर, राईट? आता ह्याची अरेंजमेंट मला कशी करायची, तर 1 आधी यायला पाहिजे, देन 2, देन 3, देन 4 अँड देन 5. तर माझ्याकडे असं काय आहे का, की ह्याच्यावरती मी असं ऑपरेशन परफॉर्म करेल की माझं 1 आधी काय व्हायला पाहिजे, स्टार्टिंगला यायला पाहिजे, देन हा 2 यायला पाहिजे, देन त्याच्यानंतर 3, देन त्याच्यानंतर 4 अँड देन त्याच्यानंतर 5. तर माझ्याकडे बेसिकली एक फॉर्म्युला आहे, राईट? ठीक आहे. तर एवढं आधी आपण समजून घेऊ, हे इंटू 10 प्लस रिमाइंडर एक्झॅक्टली काय आहे. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल एखादा नंबर आहे, आता 0 आहे, 0ला मी जर 10 नी मल्टिप्लाय केलं, काय व्हॅल्यू येणार आहे, यस 0 इंटू 0 येणार आहे. आता 0 प्लस रिमाइंडर किती आपला, आता सगळ्यात स्टार्टिंगला रिमाइंडर आलेला 1. बरोबर, आता ह्याला मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स से रिव्हर्स नावाचं एखादं व्हेरिएबल त्याच्यात स्टोअर करून घेतलं, तर रिव्हर्स मध्ये सगळ्यात आधी व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. आता लूप एक्झिक्यूट होणार, सेकंड टाइमला काय व्हॅल्यू येणार, 2 व्हॅल्यू येणार, राईट? बरोबर आहे, 2 व्हॅल्यू येणार. आता 2 इंटू 10 जर मी केलं, किती येणार आहे, 20 येणार आहे, राईट? 20 प्लस रिमाइंडर, रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर किती आहे आता, 2 आहे, म्हणजे किती येणार आहे, 22 येणार आहे. बरोबर, तर आय थिंक ठीक आहे, आपण बघू हे एकदा. तर 22 येते. हे फॉर्म्युला आपला चुकतोय वाटतं थोडासा. जरी मी इथं 1 जर ठेवला, ठीक आहे, एकदा 1 ठेवून बघतो आपण, 0 नाही ठेवतो, 1 ठेवतो. 1 इंटू 10 केलं तर 10 येणार आहे. बरोबर, ठीक आहे, एकदा 1 ठेवून बघू, राईट? पॉसिबिलिटी बघू, चेक करून. 0 ने तर होत नाही, 1 ने एकदा चेक करून बघू. नाव 1 इंटू 10 केलं, काय येणार आहे, 10 आन्सर येणार आहे. 10 प्लस रिमाइंडर, तर स्टार्टिंगला रिमाइंडर काय, तर 1 आहे, राईट? तर काय व्हॅल्यू येणार आहे, 11. ठीक आहे, तर त्याच्यातलं 1 आधी प्रिंट करून घेऊ आपण, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट टाइमला काय होणार आहे, सेकंड 2 व्हॅल्यू येणार आहे. ओके, 2 ला इथं जर आतमध्ये आलं, 2 इंटू 10 20, 20 प्लस रिमाइंडर मध्ये काय, इथं रिव्हर्स मध्ये काय असणार आहे, 11. 20 प्लस 11 किती झाले, 21. बरोबर आहे, 31. तर हे पण लॉजिक आपलं थोडस रॉंग होते. ठीक आहे, नो इश्यू. आपण एक काम करू, पूर्ण एकदा फॉर्म्युला एकदा लिहून बघू. रिव्हर्सला जर मी असं जर केलं आणि याची व्हॅल्यू जर एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, ठीक आहे, ऑलराईट, एकदा असं चेक करून बघू. 5 4 3 2 1 त्याला मॉड 10 केलेला आहे मी, तर मला 1 व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, फर्स्ट याला तर 1 आली, 1 रिमाइंडर मध्ये असणार आहे. ओके, नाव रिव्हर्सला जर सपोज मी 1 ने इनिशियलाइज केलं, सो 1 इंटू 10
काय व्हॅल्यू राहणार आहे 10. 10 प्लस 11 राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर तर नेक्स्ट ह्याला 5 4 3 2 त्याच्यानंतर मॉड 10 होणार आहे, तर काय व्हॅल्यू भेटणार 2 व्हॅल्यू भेटणार. आता ते 2 व्हॅल्यू बेसिकली परत ह्याच्यात आली रिवाइज. ठीक आहे, इथं 1 into 10 असणार आहे, तर 10 प्लस रिमाइंडर काय तर आता 2 आहे. बट इथं जर रिव्हर्स मध्ये तुमची 1 व्हॅल्यू नाही तर आता काय व्हॅल्यू इथं 11 व्हॅल्यू आहे, तर 11 into 10 किती होणार आहे 110 प्लस रिमाइंडर काय असणार आहे 2 असणार आहे, तर इथं 112 होतं. ठीक आहे, तर आपला हा 1 एक्स्ट्रा येतो बघा इथं, राईट. आता प्रॉपरली वर्क होणार आहे. आता थर्ड जर आलं तर इथं थर्ड लूपला किंवा थर्ड टाइम जेव्हा ते एक्झिक्यूट होणार आहे, तर 5 4 3 मॉड 10 3 व्हॅल्यू येणार, बरोबर. आता 3 ह्याच्या आतमध्ये किती व्हॅल्यू आहे, रिव्हर्स मध्ये 112 व्हॅल्यू आहे, तर 112 into 10 1120 प्लस 3, तर किती व्हॅल्यू झाली 1123. समजतंय, राईट. आता फोर्थ एक्झिक्युशनला ही जी व्हॅल्यू आहे एक व्हॅल्यू बाहेर निघणार, राईट. 4 व्हॅल्यू निघली इथं. आता रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू आहे 1123 into 10 किती झाले 11230 प्लस रिमाइंडर किती आहे 4 आहे, तर 11234 लाईक दिस. बट नाव आता हिथं जर बघितलं ना तर हा आपला 1 एक्स्ट्रा येतो, तर ह्याच्या जागी आपण 0 घेऊन बघू. समजते काय चाललंय, यस क्लिअर आहे. फॉर्म्युला क्रिएट करतोय आपण, काही इथं रटायची जरूरत नाहीये. ठीक आहे, पॉसिबिलिटीज चेक करतोय, कधी चुकणार कधी बरोबर येणार, बरोबर, राईट. आता 0 घेऊन एकदा बघू. ठीक आहे, 1 घेऊन बघितलं तर एक एक्स्ट्रा येतो स्टार्टिंगला. काय हा ते करू शकतात ना, तर इथं रिव्हर्स येणार आहे. ठीक आहे, राईट. फास्ट फॉरवर्ड मध्ये मी तिथे मलच लिहितो. ऑल राईट, चला. तर आता 0 घेऊन बघूया. तर रिव्हर्सला आधी आपण 1 व्हॅल्यू घेऊन बघितली तर काय येत होतं एक एक्स्ट्रा येत होता. आता 0 व्हॅल्यू घेऊन बघू एक्झॅक्टली. ऑल राईट, तर चला 5 4 3 2 1 आहे. ठीक आहे, तर स्टार्टिंगला आपल्याला 1 व्हॅल्यू भेटणार, तर 1 आली ह्याच्या आतमध्ये, रिव्हर्स मध्ये 0 into 10 0 प्लस रिमाइंडर किती राहिला 1 राहिला. ओके, राईट. आता नेक्स्ट ह्याला काय व्हॅल्यू येणार 2 व्हॅल्यू येणार. ओके, नाव रिव्हर्स मध्ये किती व्हॅल्यू आहे 2. ऑल राईट, सॉरी 1 व्हॅल्यू आहे रिव्हर्स मध्ये, 2 नाही, रिमाइंडर मध्ये 2 व्हॅल्यू आहे. ओके, नाव 1 into 10 किती झाले 10 झाले, प्लस रिमाइंडर किती आहे 2 1 2 झाले. आता रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू आहे 10 कशी 1 2 व्हॅल्यू आहे ना, राईट. आता नेक्स्ट ह्याला काय व्हॅल्यू भेटणार 3 व्हॅल्यू भेटणार, बरोबर आलं इथं. आता रिमाइंडर मध्ये किती व्हॅल्यू आहे 3 व्हॅल्यू आहे, बरोबर. रिव्हर्स मध्ये किती व्हॅल्यू आहे 12. 12 into 10 किती झाले 120 झाले, बरोबर. प्लस रिमाइंडर 3 आहे, 120 प्लस 3 किती झाले 1 2 3 झाले, बरोबर. म्हणजे आता काय होणार 1 2 3. समजते, आता प्रॉपर वर्क व्हायला लागले. ठीक आहे, जर तुम्ही रिव्हर्सला 1 व्हॅल्यू इनिशियलाइज केली तर स्टार्टिंगला तुमचं एक 1 काय होणार आहे वाढणार आहे, लक्षात ठेवतो. बट जर तुम्ही 0 ने व्हॅल्यू जर स्टार्ट केली तर 0 ने प्रॉपरली वर्किंग होणार आहे, प्रॉपरली रिव्हर्स होणार आहे. ठीक आहे, नाव आता नेक्स्ट लूपला काय व्हॅल्यू भेटणार 4 व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, तर ती 4 व्हॅल्यू कुठून भेटते काय हिथून भेटते बरं का. हे आपण n mod 10 करतोय ना, तर आता ती 4 व्हॅल्यू भेटणार आहे. आता 4 रिमाइंडर मध्ये आता किती आहे 4 व्हॅल्यू आहे, रिव्हर्स मध्ये आता किती व्हॅल्यू आहे 123. ठीक आहे, 1 2 3 into 10 किती झाले 1 2 3 0, बरोबर. प्लस रिमाइंडर किती आहे आता 4 आहे, राईट. तर आता किती झाले 1 2 3 0 सॉरी 4, बरोबर. सॉरी, आता नेक्स्ट ह्याला 1 2 3 4, राईट. नेक्स्ट ह्याला 5 भेटणार आपल्याला, रिमाइंडर मध्ये किती आता 5 आहे. ओके, रिव्हर्स मध्ये किती आहे नंबर 1 2 3 4 into 10 किती झाले 0 प्लस 5 1 2 3 4 5 झाला रिव्हर्स. क्लिअर आहे,
राईट, समजते? यस गाईज, क्लिअर आहे? फॉर्म्युला आपण कसा क्रिएट केला, त्याच्यामध्ये काय काय चुकवतात ते पण आपण बघितलं. यस ऑर नो? तर हा प्रॉपर फॉर्म्युला क्रिएट होतो. ठीक आहे, मी तर परत एकदा लिहितो. हे बघा, तर हा रिव्हर्स इंटू 10 करणार, सो दॅट आपल्याला एक 0 वाढून भेटणार आणि प्लस त्याच्या आतमध्ये रिमाइंडर ऍड करणार. ठीक आहे, परत एकदा सांगायची जरूरत आहे, सांगू शकतो गाईज? यस, एक्सप्लेनेशन देऊ परत एकदा? कळाले गाईज? यस ऑर नो? यस, नो? सर एकदा परत एक्सप्लेन करा ना. तर बघा, आपल्याकडे काय आहे, तर बघा, मी एक नंबर घेतलेला होता 54321. ओके, आता हे 54321 ला रिव्हर्स करायचं मीन्स व्हॉट, काय कसं येणार आहे आन्सर तुमचं? 1 2 3 4 5. तर लास्ट डिजिट फर्स्ट ला यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला सम मॅथमॅटिक्सचे इक्वेशन राईट करावं लागणार आहे. तर पहिल्यांदा मला काय करावं लागणार, हा एक 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 नंबर आहे ना बाहेर काढावा लागणार आहे. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की काय ऑपरेशन केल्याने तुमचा एक एक नंबर बाहेर निघणार आहे. तर मॉडिफिकेशनचं ऑपरेशन जेव्हा तुम्ही परफॉर्म करताल ना, तर तेव्हा एक एक नंबर तुमचा बाहेर निघणार आहे. आता इथं जर मी मॉडिफिकेशन केलं तर 5 4 3 2 1 डिवायडेड बाय 10, सॉरी मॉडिफिकेशन 10 केलं तर मॉड 10 केल्याने मला काय व्हॅल्यू भेटणार आहे रिमाइंडर मध्ये? यस, 1 व्हॅल्यू भेटणार ना, बरोबर? राईट, लास्टची व्हॅल्यू भेटणार ना तुम्हाला, बघितलेलं आहे. आता लास्टची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला? 1 भेटली. बट ते इथं जर बघितलं तर लास्टला होतं, ते तुम्हाला कुठं पाहिजे? फ्रंटला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी मी काय केलंय, फॉर्म्युला राईट केला इथं. ठीक आहे, राईट. इथं काय फॉर्म्युला होता आपला? एक रिव्हर्स व्हेरिएबल घेतलं, त्याला व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली ते सांगितलं नव्हतं मी फक्त काय म्हणलं, एक रिव्हर्स व्हेरिएबल घेतलं, इंटू 10 प्लस रिमाइंडर केलं. आता ह्या फॉर्म्युलेने काय होणार आहे थोडंसं बघून घेतलं. बघा, तर 1 इंटू, तर फॉर एक्झाम्पल आता या रिव्हर्स मध्ये जर 0 व्हॅल्यू मी घेतली तर 0 इंटू 10 किती होणार आहे? 0 होणार आहे, बरोबर? आणि 0 प्लस रिमाइंडर किती होणार? 1 होणार. रिमाइंडर आपला 1 आहे, तर रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू असणार आहे? 1 व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, नाव आता नेक्स्ट लूपला अजून मी इथं पूर्ण कोड लिहिलेला नाहीये, आपण फक्त हे इक्वेशन एक्झिक्यूट करायचं ट्राय करतोय, बरोबर? आता नेक्स्ट लूपला 5 4 3 2 1 जे आहे, तर त्याच्यातला तर 1चं तर काम संपलं. आता किती ना काम उरलं? 5 4 3 2. ओके, आता 5 4 3 2 मॉड 10 किती आन्सर येणार आहे? 2 येणार, राईट. तर रिमाइंडर मध्ये आता काय व्हॅल्यू आहे? 2 व्हॅल्यू आहे, बरोबर? आता इथं आलं खाली फॉर्म्युला मध्ये. आता रिव्हर्स मध्ये ऑलरेडी किती व्हॅल्यू होती? 1, बरोबर? तर 1 इंटू 10 प्लस रिमाइंडर किती आहे? 2. तर आता ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, किती आन्सर येणार आहे तुमचं? 12 आन्सर येणार आहे. आता आला तुमचा 12 इथं रिव्हिजन मध्ये. यस, रिव्हर्स मध्ये आला, बरोबर? आता नेक्स्ट ह्याला 2 पण, आता 2चं पण काम संपलं. आता नंबर किती उरला? फक्त 5 4 3. ओके, आता 5 4 3 मॉड 10 किती आन्सर येणार आहे? 3 आन्सर येणार. ते कशाच्या अंडर असणार आहे? रिमाइंडरच्या अंडर असणार आहे. ओके, नाव आला तो परत फॉर्म्युला मध्ये. आता रिव्हर्स मध्ये किती व्हॅल्यू आहे तुमची? 12. आता 12 इंटू 10 प्लस रिमाइंडर मध्ये किती व्हॅल्यू आहे? 3, राईट, बरोबर? आता ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर काय आन्सर येणार आहे तुमचं? 123. आलं इथं रिव्हर्स मध्ये 123. आता नेक्स्ट ह्याला 3चं पण काम संपलं. आता किती उरलं? 5 4, बरोबर? आता 5 4 मध्ये 5 4 मॉड 10 केलं, काय आन्सर येणार आहे? 54 मॉड 10, 4 आन्सर येणार आहे. सिंपल. यस, तर आता रिमाइंडर मध्ये किती आहे माझं? 4 आहे. ओके, नाव आलं परत इक्वेशन वरती. आता इथं रिव्हर्स मध्ये किती व्हॅल्यू आहे? 123 इंटू 10 प्लस रिमाइंडर किती आहे आता? 4, राईट. काय व्हॅल्यू येणार याची? 1 2 3 4 जर तुम्ही करून बघितलं तर, राईट. ही व्हॅल्यू येणार आहे. यस ऑर नो? येस. आता नेक्स्ट ह्याला परत, आता 4चं पण काम संपलं. नाव 5 मॉड 10 5 आन्सर येणार आहे. सिंपल, बरोबर? 5. आता रिमाइंडर मध्ये किती आहे?
5 आहे. ओके, आता 5 तर इथं 1 2 3 4 होतं. ऑलराईट, तर माझी रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू आहे 1 2 3 4 आहे. हे झाल्यानंतर ऑलराईट, आता 5 व्हॅल्यू आहे रिमाइंडर मध्ये. आता परत इक्वेशन मध्ये आला, तर रिव्हर्सची व्हॅल्यू काय 1 2 3 4 इंटू 10 प्लस 5, बरोबर. म्हणजे आता काय झालं 1 2 3 4 5, बरोबर. म्हणजे इथं माझा नंबर रिव्हर्स झाला आता प्रॉपरली. यस ऑर नो? तर हे मधला फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता तेच जर मी रिव्हर्स मध्ये रिव्हर्सची व्हॅल्यू 1 नी स्टार्ट केली असती, ठीक आहे, तर इथं प्रॉब्लेम झाला असता. तर प्रॉब्लेम काय झाला असता, एक अननेसेसरीली एक 1 इथं ऍड झाला असता. तेच आपण करून बघितलं स्टार्टिंगला. 1 आधी घेतलं आणि त्याच्यानंतर 0 एकदा घेऊन बघितलं. ठीक आहे, समजले गाईज? क्लिअर आहे? ओके, येस सर. यस. आता इथं जर तुम्ही बघितलं ना, तर इथं मी एक बोलत होतो बघा 5 4 3 2 1. आता जसंच एकचा काम संपलं तर एक गायब होत होता. जसंच 5 4 3 2 त्याचं पण काम संपलं 2 गायब होत होता. तर हे प्रोसेस कशी होतीये, तर तुमचा नंबर तिथं डिक्रीमेंट होतोय, बरोबर. तर डिक्रीमेंट करण्यासाठी आपण काय करतो, यस, डिवाइड बाय 10 करतो, बरोबर आहे. यस ऑर नो? तर मला इथं काय करावं लागणार आहे, माझा जो नंबर आहे ना, तर तो नंबर डिवाइड बाय 10 करावा लागणार आहे. ठीक आहे, आणि इथं तुमचा हा कर्ली ब्रेसेस क्लोज, आणि तुमचा SYSO करून तुम्ही इथं रिव्हर्स नंबर प्रिंट करू शकता. समजलंय? हे तीनच ह्याच्या आतमध्ये ट्रिकी आहे. हा मधला जो फॉर्म्युला तो थोडासा ट्रिकी आहे, पण जनरली सोपा आहे. तुम्ही नंतर बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, क्लिअर आहे गाईज? यस ऑर नो? यस नो? येस सर. Yes, sir. पॅलिंड्रोम नंबर काय गाईज? सिंपल आहे. जो तुमचा नंबर आहे 5 4 3 2 1, तर हा नंबर जर इक्वल टू त्याच्या जर रिव्हर्स नंबर असला तर तुमचा पॅलिंड्रोम नंबर आहे. तर असे कुठले नंबर आहेत का? यस, 1 2 1. तर ह्याला असं पण करून बघा, असं पण करू नका, सेमच नंबर आहे, राईट. तर अशा नंबरला आपण काय म्हणतो, पॅलिंड्रोम नंबर. तर तुम्ही काय करू शकता याच्यातच आहे, रिव्हर्स करा एकदा त्याला एका कुठल्या तरी व्हेरिएबल, आता रिव्हर्स नावाच्याच व्हेरिएबल मध्ये हा तुमचा n आहे, नंतर एक इफ कंडिशन लावा, बरोबर. जर हे दोन नंबर जर यस इक्वल असतील तर हा नंबर कसा आहे, यस ऑर नो? पॅलिंड्रोम आहे. अदरवाइज नॉट पॅलिंड्रोम. झालं तुमचं पॅलिंड्रोमचा. ठीक आहे, क्लिअर आहे? यस नो? यस, क्लिअर आहे गाईस? Yes, sir. काय डाऊट आतमध्ये? ऑल राईट. ठीक आहे, चला. तर आता नेक्स्ट जे आहे तर आपलं ते फिबोनाची सिरीज घेऊ आधी आपण. ठीक आहे, फिबोनाची सिरीज. तर बघा गाईज, मी पॉसिबिलिटीज पण इथं सांगतोय. जनरली खूप जण बेसिकली काय करतात, डायरेक्टली ते रटून आलेले असतात, सरळ सरळ ह्याज इट इज लिहून टाकतात, झालं प्रोग्राम, हे असं रन होतंय. बट पॉसिबिलिटीज चेक करणं इम्पॉर्टंट आहे. 1 घेऊन बघितलं तर काय होतंय, 0 घेऊन बघितलं तर काय होतंय, राईट. आपल्याला माहित पाहिजे ना एक्झॅक्टली, बरोबर. सिरीज, ओके. आता फिबोनाची सिरीज म्हणजे काय असतं, तर हे जेवढे पण आजचे इम्पॉर्टंट आहेत ना, हे सगळ्यांना एक एकदा इंटरव्ह्यू मध्ये विचारलेले काय, खूपदा विचारतात. हे जे 4 प्रोग्राम आहेत ना, आणि कालचे पण 2-3 प्रोग्राम, तर खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम्स आहेत. ओके, नाव आता याच्या आतमध्ये फिबोनाची सिरीज आहे, तर ऑलरेडी आपला हा झालेला आहे. ओके, रिव्हर्स नंबर, पॅलिंड्रोम पण झालेले आहे, सिंपलच आहे. फिबोनाची सिरीज, आता ही एक टाईपची सिरीज आहे. कशी असते सिरीज, यस एनीवन सांगू शकता का? 0 plus 1, then 1 plus 2. यस, ही बघा, ही जस्ट लाईक दिस, बघा. ठीक आहे, लाईक दिस, राईट. तर ह्याच्यामध्ये काय असतंय, तर नेक्स्ट नंबर इज बेसिकली यस ऍडिशन ऑफ प्रिव्हियस 2 नंबर्स. ठीक आहे, तर हा माझा, मी ह्याला म्हणतो फर्स्ट नंबर, ह्याला म्हणतो सेकंड नंबर, आणि ह्याला थर्ड नंबर. तर ह्या दोघांचे ऍडिशन बेसिकली माझा हा थर्ड नंबर आहे. ऑलराईट, आणि त्याच्यानंतर मी काय केलं, सिंपल जागा एक्सचेंज केली. म्हणजे काय, हा जो एफ फर्स्ट पोझिशन वरती आहे, तर मी त्याला स्वॅप करून इथं आणलं, सिंपल. आणि हा जो थर्ड पोझिशन वरती आहे, तर ह्याची जागा स्वॅप करून मी इथं आणलं. समजतंय? क्लिअर आहे, राईट. तर कोडिंग मध्ये आता कसं दिसणार आहे, तर कोडिंग मध्ये इट इज जस्ट लाईक दिस, टी इज इक्वल टू एफ प्लस एस दिसणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही काय करणार, स्वॅपिंगचं करणार. स्वॅपिंग म्हणजे काय,
तर एसच्या ठिकाणी काय जायला पाहिजे, समजतंय, आणि तुमच्या टीच्या ठिकाणी एस जायला पाहिजे. बरोबर, हितनं समजतंय बघा. त्याच्यानंतर मग ह्या दोघांचं ऍडिशन होणार, तर ही व्हॅल्यू भेटणार. बरोबर, येस ऑर नो, राईट, क्लिअर आहे. तर सगळ्यात आधी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय प्रिंट करावं लागणार आहे, 0 प्लस आणि हे 1. ठीक आहे, 2 नंबर तर पाहिजे ना, ज्यांचे ऍडिशन करून आपण पुढचा नंबर प्रिंट करणार. आधी 2 नंबर तर पाहिजे ना, येस ऑर नो. तर त्याच्यासाठी मी आधी काय प्रिंट करणार, हे 0 आणि 1, किंवा आपण ह्याला एफ आणि एस असं पण म्हणू शकतो. किंवा फर्स्ट नंबर माझा 0 डिनोट करतोय मी, आणि सेकंड नंबर माझा 1 ने डिनोट करतोय मी. ठीक आहे, तर तिथं काय प्रिंट होणार, 0 अँड 1. बरोबर, 0 अँड 1 प्रिंट होणार. आता इथून पुढे जी सिरीज चालू होणार, तर ती सिरीज कशी असणार आहे, ह्या दोघांचे ऍडिशन आणि थर्ड. समजते त्याचा आन्सर. आता त्याच्या पुढची सिरीज कसं होणार, या दोघांचे ऍडिशन आणि त्याचा पुढचा नंबर, त्याच्या पुढचं या दोघांचे ऍडिशन, त्याच्यानंतर ह्या दोघांचे ऍडिशन. समजतंय, लाईक दिस. तर अशा सिरीजला आपण काय म्हणतो, फिबोनाची सिरीज म्हणतो. ठीक आहे, समजले. ह्याच्यातलं कोर लॉजिक मेन हेच आहे, राईट. ऍडिशन करणे आणि नंतर स्वॅपिंग करणे. ठीक आहे, जागा एक्सचेंज करणे. आता ह्यांनी इथं एफ आणि एस आहे, बरोबर, ह्यांनी काय केले, ऍडिशन झाली ह्यांची. आता ह्यातनं काय व्हॅल्यू भेटली, टी व्हॅल्यू भेटली. बरोबर, आता ह्यांनी जेव्हा जागा चेंज केली, तर आता फर्स्ट नंबर माझं ह्या सेकंड वरती यायला पाहिजे, आणि सेकंड वरती काय जायला पाहिजे, यस सॉरी, थर्ड नंबर वरती माझा सेकंड जायला पाहिजे. मग त्या दोघांचे ऍडिशन होणार आणि मला थर्ड नंबर भेटणार. ठीक आहे, क्लिअर आहे, सिंपल आहे. फिबोनाची सिरीज काय हार्ड नाही आहे त्याच्या आतमध्ये, राईट. ओके, तर ह्याला एकदा एक्झिक्यूट करून बघू. सिंपल प्रोग्राम देतो मी, काय प्रॉब्लेम नाहीये. क्लास एक्झाम्पल, ओके, पब्लिक स्टॅटिक, त्याला थोडस वरतीच घेतो, स्टॅटिक void main. ओके, ठीक आहे, राईट. आता बघा, आता आपल्याला माहिती स्टार्टिंगला आपल्याला ही आपली अशी काहीतरी सिरीज आहे, बरोबर, राईट. तर ह्याला मी काय म्हटलेलं, एफ, आणि ह्याला मी काय म्हटलेलं, एस, आणि ह्यांची जी ऍडिशन होणार आहे मी ते थर्ड व्हेरिएबल मध्ये टाकणार. ठीक आहे, तर स्टार्टिंगला आपले 2 नंबर तर आधी प्रिंट पाहिजे ना, बरोबर, येस ऑर नो. ठीक आहे, तर बिफोर दॅट तुम्हाला ही सिरीज कुठपर्यंत पाहिजे ते आधी सांगावं लागणार. ठीक आहे, त्याचं काहीतरी एंड पाहिजे ना, यस, का ते तसंच ठेवलं तर जाईल ना लूप मध्ये ते. ठीक आहे, राईट, इनफायनाइट लूप मध्ये जाणार, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एक एंड द्यावं लागणार, लिमिट. तर लिमिट काय देणार, n इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल लेट्स से 10. 10 पर्यंतची फिबोनाची सिरीज तो प्रिंट करणार. आता मी काय करतो, एफ घेतो, एक इंट, इथं पण इंट देतो. एफ ला काय व्हॅल्यू देतो, 0 व्हॅल्यू देतो. इंट एस घेतो, एस ला काय व्हॅल्यू देतो, 1 व्हॅल्यू देतो. ठीक आहे, इथं प्रिंट करून घेतो स्टार्टिंगला. ओके, एफ आणि एस 2 व्हॅल्यू प्रिंट करून घेतल्या. ऑलराईट, नाव आता आपल्याला काय लागणार, तर एक फॉर लूप लागणार आहे. आता हे फॉर लूप कुठपर्यंत जाणार आहे, यस, तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे ही सिरीज, n पर्यंत. आता सिंपल इंट आय इज इक्वल टू, आता 2 पासून स्टार्ट होणार आहे. का 2 पासून स्टार्ट होणार आहे, ऑलरेडी 0 आणि 1 आपण यस प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे, आता हे 2 पासून स्टार्ट होणार, बेसिकली आय लेस दॅन ऑर इक्वल टू n, आय प्लस प्लस, सिंपल, हे आपलं नेहमीच असणार आहे. आता याच्या आतमध्ये आपली फर्दर लॉजिक राहणार आहे. आता फर्स्ट लॉजिक जर तुम्ही बघितलं तर 0 आणि 1 हे तर प्रिंट झालं, चला 0 अँड 1 प्रिंट झाले. आता त्याच्या पुढचा नंबर मला प्रिंट करायचे, तर कसं प्रिंट करणार तुम्ही, ऍडिशन करणार, बरोबर. तर मी एक थर्ड व्हेरिएबल घेतो, फॉर एक्झाम्पल इथं मी थर्ड व्हेरिएबल घेतोय, इंट टी इज इक्वल टू 0, त्याला 0 देतो स्टार्टिंगला. इथं मी असं करू शकतो, टी इज इक्वल टू एफ प्लस एस, बरोबर. तर इथं काय होणार आता, 0 प्लस 1, बरोबर, आणि ते मी काय करतो आता प्रिंट करतो. तर तिथं त्याच्या शेजारीच प्रिंट करायचं आपल्याला, 0 प्लस 1, तर काय प्रिंट होणार, 1.
इथं मी एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करतो आणि इथं थोडस असं फॉर्मॅटिंग वे मध्ये प्रिंट करतो. ठीक आहे, राईट. आता जसंच ह्यांची ऍडिशन झाली, आता इथं एफ आहे, एफ प्लस एस ह्यांची ऍडिशन झाली, हा टी पण प्रिंट झाला. आता काय व्हायला पाहिजे, त्यांनी जागा एक्सचेंज करायला पाहिजे. म्हणजे काय, सेकंड नंबर वरती फर्स्ट यायला पाहिजे, बरोबर. कारण की ह्या पुढच्या दोघांची ऍडिशन करायची ना आपल्याला, तर मला ह्यांची जागा स्वॅप करावी लागेल आणि थर्ड पोझिशन वरती काय यायला पाहिजे, सेकंड यायला पाहिजे, बरोबर. तर बघा काय म्हणतो मी, सेकंड पोझिशन वरती बेसिकली काय यायला पाहिजे, फर्स्ट यायला पाहिजे. ऑलराईट. आणि थर्ड पोझिशन वरती काय यायला पाहिजे, माझं सेकंड यायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे, समजतंय. झाली तुमची. आता हे लूप 10 टाइम्स चालणार आणि इच अँड एव्हरी टाइम काय होणार, आता ह्या दोघांचे ऍडिशन होणार, राईट. आणि ह्यांचा आन्सर काय येणार 2, तर ते टी राहणार आहे बेसिकली. त्याच्यानंतर परत जागा स्वॅप होणार, इथं काय येणार तुमचं एफ येणार, इथं काय येणार एस येणार. ओके, या दोघांचे ऍडिशन होणार, तर 1 + 2 3. म्हणजे कसं प्रिंट होतंय, लाईक दिस, डॉट 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 अप टू 10, राईट. सगळं कोडिंग बेसिकली तुम्ही ह्या लॉजिक वरनच लावू शकता गाईज. तर ते तुमच्याकडे आहे बघा, एन नंबर्स ऑफ लाईन्स वाढतायत, राईट. तर हे तुमचंच लॉजिक असणार आहे, तुम्ही ते कसं प्रिंट करतायत एक्झॅक्टली, राईट. तर त्यांना आन्सर आणं एक्सपेक्ट आहे. ठीक आहे, लॉजिकलचं मेन काय तर आन्सर आणं, राईट. आन्सर आलं, डझंट मॅटर कसं काढलंय काय केलंय, ते तुमचं प्रॉपर ना. आता काही जण बेसिकली 2-3 वे मध्येच काढतात. आता हे तर आपण ट्रॅडिशनल वे मध्ये गेलो, एक 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 करून बघितलं आपण एक्झॅक्टली कसं होत होतं, आणि त्याच्यानंतर मग आपण स्वॅपिंग केलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे गाईज, येस ऑर नो, यस नो, क्लिअर आहे. येस सर. ठीक आहे, तर हे आपलं फिबोनाची सिरीज पण एंड झालेलं आहे. ऑलराईट, ठीक आहे, सिंपल. आता इक्लिप्स वरती एकदा करून बघू आपण. ओके, राईट. तर पहिला कुठला बघितला होता काय आपण, रिव्हर्स नंबरचा बघितलेला होता, रिव्हर्स नंबर. ठीक आहे, मेन. ऑलराईट, तर एक नंबर घेतो, इंट n इज इक्वल टू 20, फॉर एक्झाम्पल 2 4 5 6, किंवा आपण असं घेऊ 5 4 3 2 1. तुम्हाला दिसेल की रिव्हर्स झालंय म्हणून. ओके, नाव वाईल नंबर इज नॉट इक्वल टू 0, जोपर्यंत तो 0 होणार नाही तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ऑलराईट, आता त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर एक एक नंबर बाहेर निघायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, नंबर मॉड 10. आणि त्याला मी एका रिमाइंडर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. आता ते रिमाइंडर मी इथं घेतो, किंवा डायरेक्टली तुम्ही इथं घेतलं तरी चालेल, किंवा मी काय करतो थोडस इथं रिड्यूस करतो गाईज. बघा गाईज आता मी कसं करतोय, तर रिमाइंडर कॅल्क्युलेट केलं मी. ओके, एन मॉड 10 ने, सॉरी 10 ने. आता हेच आपण ऍड करतोय पुढच्या इक्वेशन मध्ये, बरोबर. तर ते मी डायरेक्टली इथंच टाकतो. तर एक रिव्हर्स नावाचं व्हेरिएबल घेतो, बरोबर. थोडस बघून घेतात, तर ह्याच्या जागी आपलं काय होतं, तर रिमाइंडर नावाचा व्हेरिएबल होता. ठीक आहे, सिंपल. ओके, तर ह्या रिव्हर्सला मी इथं व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. सो बी शुअर इथं 0 ने तुमचं वर्किंग होणार आहे. ठीक आहे, ऑलराईट. आणि इथं जे तुमचा नंबर आहे तर त्या नंबरला रिड्यूस करण्यासाठी डिवाइड बाय 10. ओके, आता इथे सिंपल रिव्हर्स नंबर असं टाका काहीतरी, रिव्हर्स नंबर. ओके,
REV. त्याला रन करून बघू एकदा झालंय का नाही. ठीक आहे बघा. येस. 1 2 3 4 5 दाखवतोय ते. इट मीन्स व्हॉट की रिव्हर्स झालेला आहे प्रॉपरली. आता जर मी 1 ठेवलं असतं, हे बघा, ते बघा इथं काय झालं, एक एक्स्ट्रा आला. समजतंय राईट. आपला पण एक एक्स्ट्रा आला होता. ऑलराईट. तर पॉसिबिलिटी चेक करून बघताल. ठीक आहे. ऍज इट इज कोड आहे करा, असं नका करू. चेक करून बघताल एक्झॅक्टली फंक्शनिंग कशी होती. ठीक आहे. आता याच्या जागी मी डायरेक्टली इथं रिमाइंडर नाही कॅल्क्युलेट केला, म्हणजे कॅल्क्युलेट केला आहे बट डायरेक्टली इथं मी n mod 10 केलंय सिम्पल. ठीक आहे. ऑलराईट. नेक्स्ट कुठला होता, पॅलिंड्रोमचा होता बरोबर. पॅलिंड्रोम नंबर. तर पॅलिंड्रोमचा नंबर सेमच राहणार आहे, काहीच ह्याच्यात चेंजेस नसणार आहेत. सेमच हा कोड राहणार आहे, म्हणून मी कॉपी पेस्ट करतो. तर तुम्ही कॉपी पेस्ट नाही करणार, तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही परत एकदा करून बघता. ओके. आणि मी तर जनरली काय करतोय, टेम्प नावाचं व्हेरिएबल घेतो, त्याच्या आतमध्ये यांची व्हॅल्यू टाकतो. ऑलराईट. एक सेपरेट व्हेरिएबल घेतलाय, बाकी काय नाही. ओके. नाव आता इफ जर रिव्हर्स आलेला नंबर इक्वल टू टेम्प जर असेल, तर मी काय म्हणणार, हा कुठल्या टाईपचा नंबर आहे, अदरवाइज एल्स SYSO नॉट पॅलिंड्रोम. ओके. चेक करून बघू एकदा. आता ह्याचं नॉट पॅलिंड्रोम यायला पाहिजे बघा, नॉट पॅलिंड्रोम येते. आता मी इथे एक असा नंबर टाकतो जे रिव्हर्स केल्यावर पण सेमच असणार आहे बघा, 1 to 1 पॅलिंड्रोम दाखवतोय. ठीक आहे. अजून एखादा नंबर सांगा बरं कुठला तरी. ठीक आहे. आपण पॅलिंड्रोम आहे, पॅलिंड्रोम आहे. एखादा दुसरा नंबर सांगा ज्याच्यामध्ये बघा आपण पॅलिंड्रोम आहे. येस ऑर नो. मागून पुढून सेमच आहे राईट. आता पॅलिंड्रोम आहे का, नो सर. नो. ठीक आहे. सिम्पलच आहे, काय ह्याच्यामध्ये डिफिकल्ट नाही. लास्ट कुठला बघितला, फिबोनाची सिरीज वाला. फिबोनाची सिरीज. ओके. तर फिबोनाची सिरीज मध्ये सगळ्यात आधी कशी प्रिंट व्हायला माझे प्रिंट कशी व्हायला पाहिजे सिरीज, 0 हे तुम्ही पॉझिटिव्हली करताल काय, 0 1 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 2 बरोबर, त्याच्यानंतर 3. तर लास्ट नंबर और अपडेटेड नंबर, सिंपल जो अपडेटेड नंबर आहे ना राईट, ऍडिशन ऑफ, तर हा अपडेटेड नंबर आहे. सो दिस अपडेटेड नंबर इज बेसिकली ऍडिशन ऑफ प्रिव्हियस 2 नंबर्स. ओके. तर प्रिव्हियस 2 नंबर्स आहेत, तर इंट एक सगळ्यात आधी मी करतो, मला कुठपर्यंत घ्यायची ती सिरीज, फॉर एक्झाम्पल 10 पर्यंत घ्यायची. इंट एफ इज इक्वल टू ह्याला 0 देतो, इंट सेकंड नंबरला 1 करतो. ओके. आणि ह्यांना आधी प्रिंट करून घेतो, एफ थोडस स्पेस यस. ओके. तर हे कसे दिसतात बघू एकदा, तर खाली वरती दिसते. ठीक आहे, नाही दिसत, 0 आणि 1 एकाच लाईन मध्ये दिसत आहे. ओके. नाव आता ह्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, ह्याची ऍडिशन व्हायला पाहिजे. तर हा फर्स्ट प्लस सेकंड काय यायला पाहिजे, थर्ड नंबर यायला पाहिजे. तर ते प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, एक फॉर लूप घेणार आहे राईट. नाहीला 2 पासून स्टार्ट करणार, बिकॉज ऑलरेडी 0 1 2 नंबर आपण प्रिंट केलेले आहेत आणि एन पर्यंत जाणार आहे, आय प्लस प्लस. ओके. नाव आता माझं एफ कुठं आहे इथं बघता, तर एफ माझ्या या ठिकाणी आहे. ओके. आणि यस माझ्या या ठिकाणी आहे बरोबर. आता ह्या दोघांचे ऍडिशन करून थर्ड नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, इथे एक इंट टी इज इक्वल टू एफ प्लस यस असं करू शकता तुम्ही, यस ऑर नो. ठीक आहे. आणि ह्याला पण काय करून घेताल, प्रिंट करून घेताल, थर्ड नंबरला प्रिंट करायला पाहिजे, यस ऑर नो राईट.
इथं मी टी प्रिंट करतो, थोडस स्पेस देतो इथं. राईट. आता हे जसंच यांचं काम झालं, तर आता फर्स्टच्या ठिकाणी सेकंडच्या ठिकाणी फर्स्ट जायला पाहिजे आणि थर्डच्या ठिकाणी यस जायला पाहिजे. म्हणजे कसं, हे बघा लाईक दिस. तर इथं माझं काय जायला पाहिजे फर्स्ट आणि इथं माझं काय जायला पाहिजे सेकंड. तेव्हा काय होणार आहे, या दोघांचे ऍडिशन होणार 1+1 थर्ड नंबर भेटणार. त्याच्या पुढच्या लूप मध्ये काय होणार, या दोघांचे ऍडिशन होणार लास्ट नंबर भेटणार. त्याच्यानंतर 2+3 लाईक दिस. ओके. तर कुठपर्यंत चालणार, अप टू 10. सिंपल आहे. तर इथं बघा जागा इंटरचेंज करायची, तर सेकंडच्या ठिकाणी माझं काय जायला पाहिजे फर्स्ट जायला पाहिजे आणि थर्डच्या ठिकाणी सेकंड जायला पाहिजे. ओके. जस्ट लाईक दिस. दिसतंय राईट. आता याला एकदा चेक करून बघू आपण, प्रिंट होती का नाही प्रॉपरली. काय दाखवते 1000 असं काय दाखवत. सर थर्डच्या ठिकाणी फर्स्ट. ते इथं फर्स्ट जायला पाहिजे ना. एकदा सॉरी, आपण हे उलट घेतलं, हे असं पाहिजे. फर्स्टच्या ठिकाणी असं सेकंड जायला पाहिजे, बरोबर. ठीक आहे. स्वॅपिंग प्रॉपरली झालं नसेल मे बी. तर आता व्हायला लागली बघा 1 2 3 5 लाईक दिस. बट हे असं का दाखवतंय, प्रिंट एल एन मुळे. हे प्रिंट एल एन असं करतो. ओके. तर आता लाईनिंग मध्ये येते, तर इथं पण प्रिंट एल एन दिलेलं मी, त्याचं पण प्रिंट काढतो असं. हे माहिती आहे ना काही, प्रिंट एल एन न्यू लाईन वरती येतं सिंपल. हे प्रिंटनी एकाच लाईन वरती दाखवते. ओके. आता झाली प्रिंट. यस. 0+1 1 1+2 3 3+2 5 5+3 8. समजते. 8+5 13 13+8 21 लाईक दिस. तर 55 पर्यंत प्रिंट झाले. ठीक आहे. ओके. समजते. येस सर. तर असे आपले 3 प्रोग्राम होते. खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत रिलेटेड टू युअर इंटरव्ह्यू रूम. ओके.